हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी बनवणार आहे शेपूची भाजी। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं। तेल छान असं गरम झाल्यानंतर मी यामध्ये जिरं टाकलं। त्यानंतर लसूण आणि मिरची बारीक कट करून घेतली। इथे मी हिरव्या मिरच्या 3 घेतल्या आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। चिमूटभर हिंगही टाकला, हिंगामुळे छान अशी टेस्ट येते भाजीला। त्यानंतर चांगले असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी मुगाची डाळ टाकणार आहे। ती मी अर्धा तास पहिले भिजून घेतली होती, भिजायला टाकली होती। छान अशी डाळ भिजून झाली। त्यानंतर ही डाळ टाकून घेतली आहे। मुगाच्या डाळीमुळे ना खूप छान अशी टेस्टी लागते भाजी शेपूची। मिक्स करून चांगली परतून घेतली आहे। त्यानंतर स्वच्छ शेपूची भाजी बारीक कट करून धुवून घेतली आहे, तीही टाकली। मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकलं। आता मिठामुळे भाजीला पाणी सुटते आणि त्या पाण्यातच भाजी शिजून जाते, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे। यामध्ये मी आता थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे। नाही ॲड केला तरीही भाजी अशीही छान लागते, मी करत आहे। आता छान असं मिक्स करून झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही कशा प्रकारे करता शेपूची भाजी तेही मला सांगा। इथे छान अशी आपली शेपूची भाजी तयार झाली। तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। बाय।